हॅलो मित्रांनो, मी बऱ्याचदा बोललो की साप आणि माणसं एकत्र राहू शकतात. याच्यासाठी शेकडो व्हिडिओ माझ्या फोनमध्ये पडलेले आहेत. पण आजचं एक स्पेशल मला सांगायला आवडेल. आता ऊन वाढत चाललेले आहेत म्हणजे रेस्क्यू वाढत जातील. पावसाळ्यामध्ये जेवढे रेस्क्यू होते त्याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट चारपट रेस्क्यू असतील. आता आज दिवसभरामध्ये कसेही 15-20च्या आसपास कॉल झाले असतील. सगळ्यात पहिला कॉल आला होता मला चिंचवाडीमधनं आणि तिथे एक कवड्या नावाचा साप होता, ज्याला गावाकडे चूर बोलतात आणि खूप विषारी बोलतात. बिनविषारी साप आहे. आमचे बंधू आहेत बबन पादीर म्हणून, त्यांनी स्वतः त्याला रेस्क्यू केला आणि सोडून दिला. म्हणजे आम्हाला तिथपर्यंत जायची गरज नाही लागली. दुसरा कॉल आम्हाला काहीतरी रामपूरच्या इथनं आला होता. मोरे काका आहेत आमचे आणि तिथे पाण्यामध्ये एक धामण होती. त्यांनी व्हिडिओ केली, आम्हाला पाठवली, पकडायला बोलवलं नाही, जाऊन दिलं. त्याच्यानंतर तिसरा कॉल आम्हाला आजगरसाठी आला होता. मी कॉलेजमध्ये होतो म्हणून मी मित्रांना फॉरवर्ड केला. त्यांनी नाश्ता न करता धावपळ करत तिथे गेले आणि तिथे गेल्यावरती बघतात तर काही लोकांनी आधीच त्यांना पकडून ठेवलं होतं. आजगराला चांगला 6-7 फुटाचा आजगर असेल, ऑलरेडी रेस्क्यू करून ठेवलं होतं लोकांनी. प्रवीण दादा भोईर, चांगली ओळख आहे त्यांना सापांची आणि आमचे खास व्यक्ती आहेत ते. त्याच्यानंतर नंतरचा कॉल आला होता मला कुडवली MIDC मधनं. स्पेक्टॅकल कोबरा होता आणि तो कोबरा रेस्क्यू करायला जाण्याआधीच त्यांनी दिवसभर त्याला बघत बसले होते, पण आम्हाला बोलवलं नव्हतं. आणि कॉल केला तेव्हा त्यांच्या समोर निघून गेला. मारण्यासाठी काही कठीण नव्हतं, पण त्यांनी मारला नाही आणि जाऊन दिला. त्याच्यानंतर एक कॉल आला होता आम्हाला पोटगाव मधनं आणि एक वाघिवली मधनं. तर दोन्ही ठिकाणी कोबरा होते, ते रेस्क्यू केले होते. त्याच्यानंतर आपल्याला मित्रांनो आसनगाव मधनं एक ID साठी कॉल आला होता. तिथे रेस्क्यूअर कोणतरी पोहोचले होते, ट्रिंकेट होता, पण त्यांनी मारण्याचा प्रयत्न नाही केला. सासण्यामधनं आपल्याला कॉल आला. त्यांना माहित होता तस्कर आहे, गावाकडे कांडोरा बोलतात, खूप विषारी बोलतात, पण त्यांना माहिती होतं बिनविषारी आहे. पकडण्यासाठी मला तिथपर्यंत जायला किंवा रेस्क्यूला जायची गरज नाही लागली. आमचे वैभव भाऊ खुटारे त्यांनी स्वतःच पकडून सोडून दिला. त्याच्यानंतर मण्याराचा फोटो आला होता आम्हाला किशोरवरनं. किशोरच्या ग्रुपला आला होता. त्याला असं वाटलं खट्याळ झालेली आहे म्हणून त्याने ग्रुपला टाकलं, पण ग्रुपमध्ये सगळ्यांनी सांगितलं की खट्याळ वगैरे काय होत नाहीये. मण्यार नावाचा साप लोकांनी जाऊन दिलेला आहे. किती आश्चर्याचं असेल ते पण बघा. त्याच्यानंतर एक मला फोटो आला होता भंडारामधनं. तिथे सुद्धा मण्यार होता. सगळे लोक मारायला तयार होती, पण आपला मित्र तिथे होता भंडारामधला आणि त्याने मारून नाही दिलं, जाऊन दिलं त्या सापाला. त्याच्यानंतर सेम आपल्याला एक फोटो आला होता छत्रपती संभाजी महाराज नगर मधनं. ग्रीन किलबॅक होती, खूप दुर्मिळ साप आहे आणि तो सुद्धा तिथे वाचलेला आहे. असे बरेच साप आहेत. मला दिवसभरातलं सगळं आठवणार नाही, पण दिवसभरातले 15-20 कॉलपैकी फक्त 3-4च आम्ही अटेंड केले. बाकी लोकांनी स्वतः जाऊन दिले किंवा सांभाळले. स्वतःला त्रास नव्हता, सापाला त्रास नव्हता. आणि हेच आमचं टार्गेट आहे की माणसं आणि साप एकत्र राहू शकतायत. अशा व्हिडिओसाठी आपल्याला बनवून राहा. धन्यवाद.